टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास 90% महिलांना त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा झालेले आहेत। ही अत्यंत आनंदाची बातमी आज आम्ही तुम्हाला देत आहोत। कारण मुख्यमंत्र्यांनी 1 जुलैपासून माझी लाडकी बहीण ही जी योजना अंमलात आणलेली आहे, या योजनेमध्ये वारंवार अनेक बदल होत गेले। अनेक अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आले, काही अटी शर्ती काढून टाकण्यात आल्या, काही अटी शर्ती शिथिल करण्यात आल्या। पण जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थी महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळू शकेल, अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं जोरदार प्रयत्न केले आणि त्याच योजनेचं फलित म्हणून अनेक अडचणी आणि अनेक संकट येऊन देखील ही योजना आज आपणाला सफल झालेली दिसते। कारण जवळपास मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 90% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आता हे जे जमा झालेले पैसे आहेत त्यामुळे महिला अत्यंत आनंदित झालेल्या आहेत। काही महिलांनी तर खरोखरच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना प्रेमानं पोस्टानं राख्यासुद्धा पाठवलेल्या आहेत। इतका आनंद महिला भगिनींमध्ये दिसत आहे। आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना मला सांगायची आहे, जसे पैसे महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आणि महिला सुखावल्या, आनंदित झाल्या, तसं आता इतर महिलांना देखील मोठा उत्साह आलेला आहे, जोश आलेला आहे आणि सेतू कार्यालयामध्ये अंगणवाडी सेविकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला भगिनींची गर्दी आता आपल्याला वाढलेली दिसून येते। होय, ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे। कारण ज्या पद्धतीनं ही योजना राबवली गेली, अनेक शंका कुशंकांच्या माध्यमातून या योजनेवरती बोट ठेवण्यात आलं। सरकारनं एवढं बजेट कुठून आणलं किंवा सरकारकडे एवढं बजेट आहे तरी का, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा उपस्थित केले गेले। परंतु ज्या प्रकारे या शासनानं एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एसटी मोफत केली आणि सर्व महिला भगिनींना एसटीचं तिकीट अर्धच केलं, अगदी त्याच प्रकारे जशी घोषणा केलेली आहे त्याच प्रकारे ही घोषणा अंमलात सुद्धा आणायचं एक छान आणि सुंदर महिलांना उपयोगी पडणारं असं एक स्तुत्य कार्य या महाराष्ट्र शासनानं केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। हे बघा, योजना आत्तापर्यंत अनेक आल्या, अनेक गेल्या, पण अशा थोड्याच योजना आहेत ज्या सक्सेस झाल्या, ज्या खूप चांगल्या पद्धतीनं शासनानं राबवलेल्या आहेत, अगदी उल्लेखनीय ठरल्या आहेत। आणि त्यापैकीच माझी लाडकी बहीण ही योजनासुद्धा आपल्याला म्हणता येईल। आता या लाडक्या बहिणीचे निकष, पात्रता हे सगळं तपासणं शासनासमोर प्रचंड मोठं आव्हान होतं। परंतु हे आव्हान देखील शासनानं अगदी सहजरित्या पेललेलं आहे आणि खरोखर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रमाणे 2 हप्ते एकाच वेळी देऊन या बहिणींना एक आर्थिक आधार दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गांना समाधानी, आनंदी आणि खुश करण्याचं कार्य मुख्यमंत्र्यांनी या महिलांचा लाडका भाऊ बनून पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं। इतर लोकांनी आत्तापर्यंत फक्त मी हे करतो ते करतो असं सांगून जनतेच्या तोंडाला केवळ पानं पुसण्याचं काम केलं। परंतु महाराष्ट्र शासनानं मात्र एक उल्लेखनीय कौतुकाचं कार्य करत माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवत यशस्वी करून दाखवली आहे। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं कौतुक, अभिनंदन सर्व महिला वर्गातून होत आहे
आणि खरोखर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला अशी सर्व महिलांची भावना झालेली आहे। आणि आता ज्या महिला भगिनींनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेला नव्हता त्या महिला भगिनी देखील आता फॉर्म भरण्यासाठी प्रचंड उत्सुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सर्व महिलांना आणखी एकदा परत आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं विनंती करू इच्छितो की जर अद्याप देखील आपण आपला फॉर्म भरलेला नसेल तर आपला फॉर्म ताबडतोब भरा। काही कागदपत्र कमी असतील तर ती कागदपत्र लगेच जमा करा, तुमचा अर्ज दाखल करा आणि तुमच्या खात्यामध्ये तुम्ही दरमहा 1,500 प्रमाणे दोन्ही हप्त्याची रक्कम घेऊ शकता। काही तुम्हाला शंका असतील, अडचणी असतील तर निश्चितपणे आम्हाला विचारा, आम्ही त्याबाबत तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा। आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, गुड नाईट, बाय बाय।